पण इतकं नीच वागशील असं कधीच नव्हतं वाटलं. हो ताई, शब्द सांभाळून वापरा. कसला शब्द? आहात तुम्ही टपोरी आणि मवाली. काय ना, ह्या शब्दांमधनं असभ्यता अशी ओसंडून वाहत असते. तुम्हाला ज्या भाषेत कळेल त्याच भाषेत बोलते. आपण जे पेरतो तेच उगवतो. Am I right? मिस्टर तेज प्रताप मक्तेदार. त्याच्यात हे आता अति होते. बासा, शेवटचं सांगते, माझ्या पप्पांवर जर कोणी हात उगारला ना, त्यांना एका लाथीत उत्तर देऊ शकते आम्ही. एक लाथ आणि 32 घशात. ह्या पुढे माझ्या वाटेला येण्याआधी 100 वेळा विचार करायचा. तेजाला कळालं की नाही, हे जन्म पण अपुरा पडेल तुम्हाला. पण एक दिवस आमचं तेजाला तुम्हाला कळतील ते कसं आहे. काय माहिती साहेब, तुमचं इमेज बिल्डिंग प्रकरण नुसतं शब्दातच राहिलं. एवढा मोठा खेळ मांडला, मला सांगा काय उपयोग झाला त्याचा? तुम्हाला काय वाटलं, थोडा दुरळा उडाला, थोडं कौतुक झालं म्हणजे थेट तिकीट मिळेल? अहो, पब्लिक मूर्ख नसतं. तरी बरं, त्या महिला आयोगानं डोकं वर नाही काढलं आणि आम्ही सांभाळून घेतलं. नाहीतर सोशल मीडिया, न्यूज चॅनल मध्ये बातमी लागली असते ना, तर जनजागर पक्षाची बदनामी झाली असते. माईसाहेब मक्तेदार महिला सन्मानाच्या नावानं खेळ करतायत अशी हेडलाईन असते. साहेब, आम्हाला एक संधी द्या. तीच दिली होती ना, तीच घालवली तुम्ही माईसाहेब. साहेब, आम्ही रिक्वेस्ट करतोय, एक संधी द्या. आम्ही आमचं वलय परत निर्माण करू, स्वतःला सिद्ध करू. आणि एक मिनिट. हा बोला कमिशनर साहेब. हा, ज्या माणसाच्या हस्ते तुम्हाला माझा सत्कार करायचा आहे तो त्या पात्रतेचाच नाहीये. हो, कागदपत्र पाठवून द्या. हो हो, मी सही करतो. हा हो, हे बघा माईसाहेब, आता तुमचं राहू द्या तुमच्यापाशी. मी काय सांगतो ते ऐका. आता असं काहीतरी करा की पक्षाच्या वॉर रूम मध्ये दुसऱ्याचं नाव उच्चारायला सुद्धा समोरचा घाबरला पाहिजे. बाकी आमचं काय, ज्याच्या मागे जनतेची लाट त्याला तिकीट. मग नाव मक्तेदार असो नाही तर अजून दुसरा.
गरम गरम सूप पिऊन घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. लवकर बरे झालात ना की बघा सत्ता आपल्या पायाशी पडलेली असेल. ज्या माणसाकडनं सत्कार स्वीकारणं अपमानास्पद वाटत असेल त्याच्याकडनं काहीही स्वीकारणं खरं तर चुकीचंच आहे. पण आपल्या गावातल्या लोकांनी काही माणसांना उगाच डोक्यावर चढवलंय. पण फक्त त्या कारणाने त्यांच्याकडनं सत्कार म्हणजे मला खरंच जोक वाटतोय. काल रात्री आमच्या घरी गुंड आले होते. आम्हाला प्रचंड त्रास दिला आणि आमचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त करून गेले. अगं ये हसतेस कशाबाई? आणि तेवढ्यात तिथे येऊन पोहोचले तेज प्रताप मक्तेदार. सगळ्या गुंडांना पळवून लावलं. ते सगळं झाल्यावर आज शाळेत येताना त्यातला एक गुंड मला सापडला. त्याला मी जाब विचारला. त्याने मला सगळं खरं खरं सांगितलं. तुम्हाला उत्सुकता असेल ना जाणून घ्यायची? हा जोर आहे ना तवा दाखवायचा होता. माई समज हे बघा आमच्यावर हल्ला करणारा होता. खंबीर साथ आणि पक्का वादा. रमावतीचा आवाज तुमचा लाडका तेजादा. तिचं काय? सुरुंग आहे सुरुंग. माई साहेबांच्या साम्राज्याला भगदाड पाडणारा सुरुंग. कांजा बिंजा मारला काय काय तू? अगं ती माई आहे माई. यो भिजका फटाका आपल्या काही कामाचा नाही. पाय आडवं घालायची सवय काही गेली नाही बघा तुमची. त्या बाईनं नवरा मेल्यानंतर माई साहेब बनून साम्राज्याचा गजरा माळला आणि आपण दोघं बाजूला फेकले गेलो. विसरू नका ही सत्ता तुमची आहे. तुम्ही फक्त मम म्हणा. बघा मी तिला कशी ठेचते. रमावतीची आई म्हणून काय नाचायचं ते नाचू दे तिला. शेवटी रमावतीचा निकाल मीच लावला. त्या पोरीची आपली ओळख ना पाळख. तिच्यावर जास्त भरोसा ठेवू नको. पोरगी फक्त हत्यारे.